एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आहे आमची दुसरी ट्रेक. तर आज आम्ही जाणार आहे राजगडावरती. पुण्यापासून आम्हाला ते अंतर पडलेलं आहे 75 किलोमीटर. 75च होतं ना शेट? 80 किलोमीटर. जर तुम्ही ट्रॅव्हल करायचा विचार करताय, तुम्ही ट्रेक करायचा विचार करताय राजगडावरती, तर 75 किलोमीटर आहे आपल्या पुण्यापासून. आणि हो, तर कोण माझ्यासोबत आहे ते पण सांगते. तर माझ्यासोबत आहे दीदी. अरे हॅलो. नंतर आकांक्षा, ही लास्ट ट्रेकला सुद्धा माझ्यासोबत होती. ही नवीन ऍड झाली आहे. आणि हा ॲज युज्युअल आमचा दादा मागे बसलेला आहे. आणि आलेले आहेत शेट यावेळेस. आणि हा दिसतोय का तुम्हाला? हा आमचा ड्रायव्हर. बोट केला तर असे आम्ही 1 2 3 4 5 6 जण चाललेलो आहोत. सो गाईज, हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आता मला खूप भूक लागलेली आहे. म्हणजे आता आम्ही खरं तर आहे ना महाबळेश्वरच्या रोडने चाललोय. तर असं वाटतंय की खरंच महाबळेश्वरला चाललोय की काय, असं रोजचा रोड झाल्यासारखं झालेला आहे. सो व्लॉग कंटिन्यू करा. आता मी तुम्हाला काहीतरी जेवायला गेल्यावरती, जेवायला नाही, नाश्ता करायला गेल्यावरती तुम्हाला दाखवते. एक असा पर्सन आहे ना, ही आकांक्षा एवढी बोर पर्सन आहे. बोर म्हणजे अख्ख्या ट्रॅव्हल मध्ये ना ती एकही शब्द बोलत नाही, एकही शब्दाने नुसतं असं आळस आळस देत राहते, सगळ्यांना आळस देते. आणि कशी असते जाऊ दे बस. आणि हा बिचारा कोणाच्या बाजूने बोलतो तेच कळत नाही. ओ शेट, चालूच नाही का? आणि अशा प्रकारे आमचं झालेलं आहे पोपट. हे सगळं बंद आहे. आणि मी म्हंटल होतं की इथे आपल्याला खायला मिळेल. फूड कोर्ट आहे. सो आहे का काही चालू? कारण की मला खूप भूक लागली आणि आता मी खाल्लं नाही तर मी उलटी करेन. तुम्हाला तर माहितीच आहे, मी खूप दिवसांपासून क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करते. माझ्या स्किन वरती पाहू शकता, खूप मस्त असा ग्लो आलेला आहे. पिंपल्सचे डार्क सुद्धा गेलेले आहेत आणि नवीन पिंपल येणं सुद्धा बंद झालेलं आहे. एक गोष्ट अजून क्लिअर करते, क्युअर स्किन हे एक ऍप आहे जे तुम्ही ऍप स्टोर, प्ले स्टोर मधून डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये सिम्पली तुमचा नंबर टाकून रजिस्टर करायचा आहे. त्यानंतर ते तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स विचारतील, जे की तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग तुम्ही त्यांचा आन्सर देऊ शकता. खूप सारे क्वेश्चन्स असतात, तर एकदम विचार करून त्याचा आन्सर द्या. त्यानंतर तुमचा फेस डिटेक्ट केला जातो. त्याचे काही फोटोज घेतले जातात, फ्रंट आणि लेफ्ट साईडचे, म्हणजे वन साईडचे. तर त्या अकॉर्डिंग तुमच्यासाठी एक डॉक्टर सजेस्ट केला जातो आणि ते डॉक्टर तुम्हाला तुमच्या स्किनच्या रिलेटेड जे काही इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्या अकॉर्डिंग तुम्हाला एक किट सजेस्ट करतात. मला हे किट सजेस्ट झालं होतं, तर त्याची प्राइस होती 2100 रुपये. त्यामध्ये मला 5 प्रोडक्ट रिसीव्ह झाले होते. तुम्हाला तुमच्या स्किनच्या अकॉर्डिंग दिलं जाईल. असं नाही की जे मला मिळालंय की तेच तुम्हाला मिळेल. तुमच्या स्किनमध्ये काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील तर त्या अकॉर्डिंग डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील. तर ते तुम्हाला 3 ते 4 वीक्स कंटिन्यू यूज करायचे. 3 ते 4 वीक्स मध्ये तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार आहे. एवढंच नाही, याची अॅक्युरेसी 98% आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि गव्हर्नमेंट व्हेरीफाईड आहे. तर याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही यांचे प्रोडक्ट्स यूज केल्यावरती याचे तुमच्या फेसवरती कोणताही साईड इफेक्ट होणार नाही, उलट चांगले रिझल्ट मिळणार आहेत. तर हे जे किट आहे ते 2100 रुपयांचं आहे आणि त्यामध्ये मला 5 प्रोडक्ट्स आलेले आहेत. तर तुम्ही माझा कुपन कोड वैशू100 यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा 100 रुपीजचं स्पेशल डिस्काउंट मिळणार आहे. तर आजच माझं एक सकाळी फॉलोअप सेशन झालं आहे. त्यामध्ये मी परत माझे फोटोज क्लिक केलेत आणि आता ते डॉक्टर अॅनालाइज करतील आणि मला सजेस्ट करतील की जे मी पहिलं प्रोडक्ट वापरत होते, म्हणजे पहिलं जे किट होतं माझं, तेच मी कंटिन्यू करायचं आहे की मला दुसरे प्रोडक्ट्स यूज करण्याची गरज आहे. तर त्यांनी मला आता जस्ट एक रिपोर्ट दिलाय, तर मी तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग ऐकवते. वैष्णवी, हम डॉक्टर प्रतिका, क्योर स्किन से अंडर आई डार्क सर्कल कंसर्न योर फेस हिसाब से आपका रेजिम प्रॉपर है, बट ध्यान दें इम्प्रूवमेंट आपके फेस में धीरे धीरे आएगा और इम्प्रूवमेंट तभी नजर आएगा जब आप प्रॉपर तरीके से ट्रीटमेंट और रेजिम को कंटिन्यू करेंगे. तर मला किट मध्ये कोणते 5 प्रोडक्ट्स आलेत ते तुम्हाला सांगते. फर्स्ट आहे हे क्लिन्झर, जे की तुम्ही सकाळी आणि रात्री 2 टाइम यूज करू शकता. सेकंड आहे क्युअर स्किनची ही मिनरल डे क्रीम, ही तुम्ही ऍज अ सनस्क्रीन म्हणून यूज करू शकता. आणि थर्ड आहे हे ग्लुटा ऍक्टिव्ह ब्राईट कॅप्सूल. यामध्ये बरेचसे कॅप्सूल आहेत, हे तुम्हाला खूप दिवस जातात आणि हे तुम्हाला दिवसातून फक्त एकदा घ्यायचं आहे. आणि 2 प्रोडक्ट असे आहेत
की जे तुम्ही नाईट स्किन केअरमध्ये यूज करू शकता, जसं की विटॅमिन ABC क्रीम आणि बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम. एवढंच नाही तर हे सगळे प्रोडक्ट कसे, कधी, केव्हा, किती क्वांटिटीमध्ये यूज करायचे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲपमध्ये दिलेली आहे. एवढंच नाही, तुमचा डाएट कसा पाहिजे पूर्ण डाएट चार्टसुद्धा या ॲपमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे कोणतं फूड घेतलं पाहिजे, कोणतं फूड अवॉइड केलं पाहिजे याचीसुद्धा माहिती तिथे दिलेली आहे. कारण की फूड खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या पूर्ण स्किनसाठी. सो ते पण तुम्ही तिथे बघू शकता. एवढंच नाही तर पर मंथ डॉक्टर्स तुमचं फॉलोअप सेशन घेतात. तुम्हाला अजून काय चेंजेस केले पाहिजे, कोणते प्रोडक्ट्स अजून वाढवले पाहिजे ते सुद्धा तुम्हाला तिथे सांगितलं जाईल. तर घर बसल्या बसल्या तुम्ही तुमची स्किनमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील ते फिक्स करू शकता. कुठेही बाहेर जायची गरज नाही, कुठेही जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. सगळं काही तुम्हाला या ॲपमध्ये मिळणार आहे, ते पण घर बसल्या मोबाईलमध्ये. तर या प्रोडक्टची डिलिव्हरी फ्री आणि फास्ट आहे. या प्रोडक्टचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. त्यामुळे हे प्रोडक्ट्स तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या जे काही स्किनमध्ये प्रॉब्लेम्स असतील ते घर बसल्या फिक्स करा. इकडे आहे ना, इकडे आहे ना काहीतरी संकेत. जाऊ की मग कैलास भेळ चालू आहे, बाकी बंद झालं. म्हणजे यातही कैलास भेळ आहे का? मग ती कैलास भेळ वेगळी होती का? आम्ही कैलास. ओके गाईज, तर मी आता तुम्हाला माझा OTP दाखवते. मी आज काय वेअर केलाय. चलो गाईज, हा आहे माझा OTP. ही कुर्ती FC वरून आणलेली आहे आकांक्षाने. FC वरून आणली आहे फक्त 250 रुपये बार्गेनिंग करून आणली आहे. म्हणजे एक कुर्ती घेतली तर 300 रुपयाला होती आणि 2 कुर्ती घेतली तर 250-250ला मिळाली. तर काय हे बघा, ही ट्रेकला जीन्स घालून आलेली आहे. मी नाही घातली आहे. काय यार गाईज, तुम्ही काही घातलं तरी ट्रोल करता राहो, म्हणून विचार करून करून घालावं लागतं माहितीये का. आम्ही एक तर ट्रेकला चाललोय पण ते फील असं होतंय की यार काय घालू आणि काय नाही. कारण की जाताना 10 मिनिटं तर हाच प्रश्न असतो की हे घातल्यावर ट्रोल नाही ना होणार, ते घातल्यावर हे लोक काही बोलणार नाही ना, असं होत आहे. त्यामुळे आज आम्ही कुर्ती घालून आलो. शॉर्ट का होईना पण कुर्ती घालून आलो. कार्तिक आर्यनंतर मोठा मोनोलॉग तूच केला असेल. मी घेतली आहे समानावरून. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देते. हे माझे स्केचर्सचे शूज आहेत. येस, बस आता याच्यापेक्षा माझ्याकडे काहीच नाही की तुम्हाला मी लिंक देईन. स्केचर्सच्या शूजची बघते लिंक, कारण की मी हे नाशिकवरून घेतले होते. सो आता होऊया. चल. आणि हो गाईज, मी कशी दिसते प्लीज कमेंट मध्ये सांगा. तर आम्ही परत आलो कारण की तिथे 7:30 शिवाय काही खायला देत नाहीये. मग 7:30च्या आधी जर आम्हाला भूक लागली तर आम्ही काय करायचं हा प्रश्न उरतो. तर आता दुसरीकडे जातो कुठेतरी जिथे मिळेल आम्हाला काहीतरी खायला. पोपट झाला गाईज. रिटर्न मारायचं तिकडे. तुला लावून घेतलं दार काय. फायनली आम्हाला एक ठिकाण मिळालेलं आहे आणि तिथे कॉन्फिडन्स आहे की चांगलं मिळेल पण नाही. बात झालं. अशा प्रकारे पोपट झालेला नाही आमचा. आणि इकडे वातावरण पण मस्त आहे. बॉटल का तिला हंडाभर पाणी आणलं तरी कमी पडेल. इकडून 11 किलोमीटर दाखवतोय. राजगडावर जायला हा रोड आहे. हा रोड पण रोड दाखवते बांधते नाही. कोणता चांगला आहे रोड? वर चढायचं असेल तर इथून बरं पडेल. ट्रेकिंग साठी बिचारा. इकडून चांगलं आहे, कमी आहे चढायला इकडून. हा मग इकडून जाऊ पायऱ्या. हा सोप्पा आहे ना. कोणता गप्पा आहे तो? हार्ड ट्रेकिंग असं नाही का? हार्ड म्हणजे डायरेक्ट तिथं असं डायरेक्ट डोंगरावर. हा डोंगरावरून रिंगळत जावं लागेल. रिस्की नको बाबा. दीदीची जीन्स अशी स्टायलिश होईल. रिस्की नको. हे बघा जीन्स अशी स्ट्रेचेबल करून बघितली. वातावरण खूप सही झालंय. आकाशाची थोडीशी टाईट वाटते. अरे काय तुम्ही अग इथं कानातले बिनातले फुल हवा करत आली ट्रेकिंगला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला कानातले दिले तुम्ही आणि सजेशन पण तूच दिले. थँक्यू. आणि मी घातले नाहीत.
वाव. म्हणजे पट्टी. पलटी म्हणते काय? मोठी ना मी तुझ्यापेक्षा. मग काय? ब्रेक मग काय? मोठी का मग काय? आता कसं त्याला कशी अक्कल शिकवीत होती आतापर्यंत. चुकला. मी फक्त करेक्ट केलं. करेक्ट नाही केलं तू त्याला काय अक्कल बोलायचं? शिकवली. का? मग तू मी मोठी आहे ना मला काय मग तुला म्हणते काय बोललं? कळकुटी बोलली मगाशी. कोण बोलली तू? हा आता बोल. मी आहे आता बोल आता पलटी पलटी कलटी. मग तू पलटलीस ना. तू प्लॅन असं केलते. बोलतात का? तू प्लॅन केलते. ट्रेडिशनल घालून यायचं. असं करायचं तसं करायचं. कारण लोक ट्रोल करतात अशी गंमत. मला निघताना एवढं टेन्शन आलं होतं की यार एवढ्या उन्हात नको ना गाणं बोलू. थांब ना मी बाहेर रेकॉर्ड करते ना नुसतं गाणं बोलतंय. लावत तर नाही मग तुम्ही. मग काय तो नाही चाव चाव करते का? थांब जरा बोलू दे मला. आम्हाला टेन्शन आलं तर गाईज इतका वेळ ऊन आहे खूप. मारायची गरज नव्हती डोक्यात. ऊन आहे खूप आणि आता कसं ट्रेकिंग एवढं उन्हात करायचं यार मूडच नाही कारण पाऊस असल्यावरती मज्जा येते. तर इकडे आल्यावर आम्हाला पाऊस लागलेला आहे ना आम्हाला खूप आनंद झालाय. आम्ही आमचे सगळे फोन याच्यात ठेवले कारण की ते आल्या आल्या आम्हाला पाऊस लागला. आणि आता ही पिशवी पण घेते सोबत कशाला लागली तर. माझा रेनकोट पाऊस आला नो वे. लेट्स गो गाईज. दीदीच्या बॅगेत काय नाही ना दीदी. बॉटल आहेत. कोणतरी बॅगेत टोपी घेतली का? नाही नो. घे ना मग. तर गाईज आम्ही 8:30ला हा ट्रेक सुरू केलाय आणि आता बघूया आपण वर किती वाजता पोहोचतो. रस्ता बघू शकता पूर्ण स्लिपरी आहे. पूर्ण स्लिपरी. नशीब शूज न चांगला ग्रिप आहे म्हणून पटकन स्लिप नाही होत आहे. सो आमच्या सोबत चला तुम्ही सुद्धा. लई नाही पण भीती वाटते घसरायची. नाही ग्रिप पकडतायत. शूज माझे चांगले आहेत याचा अर्थ जास्त नाही घसरत आहेत. पण थोडस सावकाश सावकाश चालावं लागतंय. दगड पाहिजे तो मग काय नाही ग्रिप पकडती. खरंच खूप स्लिपरी झालाय रोड. दीदी सावकाश. पाण्यातून नाही घसरत. परत ट्रेकिंगला नाही घालू. चलो भाई चलो. नको थांबा. इथं पण माचीस. महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर. तर गाईज या गडावर तुम्हाला फक्त असे रोड दिसणार आहेत. बिलकुल पायऱ्या दिसणार आहेत. म्हणजे अजून तरी आम्हाला दिसल्या नाही आहेत. तर पुढे बघूया आहेत की नाही. आणि चल वरती जाऊ. चल तिकडे बघा. आम्ही विसाव्याला थांबलो. चला जायचं. नो 5 मिनिट. अरे आहे टांगा मोठ्या. जास्त काय आता आमच्या डायरेक्ट टांगा उलटी घोडे खराब. काय टांगा पलटी गोळी परत. तेच ते गाई समजून घ्या. मला वाटतं चला हळूहळू. फक्त तिथं गडे फक्त दिसतंय तटबंदी दिसते का? हा गड लय मोठा आहे. असं जायचंय. फिरणं होतच नाही पूर्ण. फिरणं होतच नाही. लय फुल इकडून 2-3 येते ना. 2-4 माचे. 2-3 माचे आहे. दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या 3 प्रवेशद्वारांची एक मालिका आहे.
पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे, मात्र दरवाजाला दोन्ही बाजू भरभक्कम बुरुज आहेत. गुंतवणे दरवाजाच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्ट्यपूर्ण कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन जास्त पण चला एकाची बारी सोनता लगेच लागेल. एवढ्या साईजचे घ्या. एकाची बारी. हा मी तीन घेतल्या. पहिली मीच का हात निघून जातो. मारतो शी शी शी. नका म्हणा मी जवळ आताच लांब ठेवायचं असं ठेवा. पोपाट 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 पोप. वन वन हा वन वन संकेत. पोपट वन 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 हे होणार आता फायनल. खेळा ना. एक एकच दगड. एक एकच जरा. एक एकच जरा ना. एक एकच दगड आता. पुढचा पुढचा. आउट आउट खेळा परत. आउट. ज्याचं लागेल त्याचं लागेल. परत फायनल. आता ही फायनल एक एकाची आहे. नाही नाही ज्याचं लागेल. हा चालेल. 1 2 3 स्टार्ट. नो नो लागला. संकेत जिंकलेला आहे. चला अशी अशी पण आली मी. दाजी करा ना परत एकदा. झुक 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 आगीने गाडी अशी म्हणतात. देव आपण एखादी गोष्ट चढायला तर चढायला कशी येत असते ना वडे बिडे कसे आणायचे. वर मोठं व्हायचं ना. पाणी कोणत्या नळीला हे मला प्यायचे पाणी. हा हा आहे चोर दरवाजा जिथून आम्ही आता आलो. आणि खूप भयानक ट्रेक होता हा. कारण की एकही स्टेप नाही आहे. सगळं आम्हाला चढत यावं लागलंय. आता आम्हाला पुढे जाऊन स्वर्ग बघायचंय. आणि वातावरण तुम्ही पाहू शकता. आम्ही सगळं भिजलेलो वातावरण तुम्ही पाहू शकता. म्हणजे सगळा थकवा एका क्षणात दूर होऊन जातोय. त्याच्यामुळे आतापर्यंत आम्ही एवढे चढलो, एवढे पाय दुखतात पण बिलकुल जाणवत नाही. एवढा इथे असं प्रसन्न वातावरण आहे. आणि म्हणजे महाराजांना भेटायला आलो आम्ही असं फील होतं माहिती का. एवढे आमच्यात ती एनर्जी आली आहे. आणि त्यात असं घोषणा वगैरे चालल्या तर ती एनर्जी वाढत चालली आहे. कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आणि पद्मावती तलाव आहे हा. पद्मावती तलाव आहे हा. छत्री घेऊन चालली. पद्मावती तलाव आहे हा. असं मी ज्ञानदा कदम. काय सांगशील माझ्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. ही 24 तास हा एक पाऊल पुढे. काय सांगशील ज्ञानदा. फायनली आम्ही स्टेप्स चढतोय आता. आता तो खडतर प्रवास संपलेला आहे आणि प्रॉपर अशा पायऱ्या भेटलेल्या आहेत. आणि या पायऱ्यांवरती आता मस्त चालणार आहे आम्ही. व्हॉट अ एनर्जी.
इथे आलोय आम्ही आणि आता आम्हाला म्हणतात का गड बंद केलाय आणि महादेव महादेव जय शिवाजी जय शिवाजी. स्ट्रो पण येते खोके लागेल पाहिजे. नाही पायाला अशी गोळी उतरायला नाही काही वाटत आहे पण उतरायला पण असे असे पाय असे लट 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 कापतायत. अवतार बघा काहीच माझा एवढा धिंगाणा झालाय ना गडावरती काय सांगू. गड बंद केला, टाळा लावला, नंतर लॉक खोललं, तरी आम्ही म्हणलं नाही आम्हाला वर जायचंय म्हणजे जायचंय. मजा आली आणि आम्ही सगळ्यांचे मोरख्या होतो. मोरख्या म्हणजे लीडर. आम्ही सगळ्यांना घेऊन जायला आणि सगळे आमच्या मागे. सगळ्यांना वाटत होतं आम्ही गाईड आहे की काय. आपल्याला तो व्हिडिओ बनवायचा ना गाणं बोलताना. खूप लवकर उतरलो आम्ही खरंच. म्हणजे जाताना जेवढा चढ होता ना पण बऱ्यापैकी उतरलो शेट आपण. आता आपला तो स्पॉट आला जिथे आपण थांबणार आहेत आता. राजगडचा जर प्लॅन करताय तुम्ही राजगडला ट्रेक करायचा प्लीज येऊ नका कारण की बंदच आहे मोस्ट ऑफ. पण एकदा यायच्या असं ते बोलले कारण की ते लॉक लावतात डायरेक्ट. जर तुम्हाला यायचंच असेल तर एकदा चौकशी करून नक्की या कारण की जर तुम्ही एवढा मोठा हेलपाटा करताय तर वरती नाही जाऊन दिलं तर खूप वाईट वाटतं. आय नो आम्हाला ते फील झालं पण आम्ही काय ऐकलं नाही. आम्ही वर जाऊन आलोच. बट तुमचा हेलपाटा व्हायला नको म्हणून मी तुम्हाला सांगते का प्लीज चौकशी करून या. बंद असेल तर येऊ नका कारण की खूप वाईट वाटतं जर महाराजांची भेट नाही झाली तर. फायनली आम्ही गड उतरलोय आणि मस्तपैकी चहा वगैरे चाललाय आता. यानंतर घरी निघणार आहे. एवढे पाय दुखत आहेत आज. म्हणजे आम्ही एकदम सिम्पल ट्रेकपासून डायरेक्ट खूप हार्ड ट्रेककडे गेलो आहे असं म्हणू शकतो. खरंच खूप हार्ड होता खरंच. आणि वरती जाऊन एवढा पाऊस की बस पाऊस वारा आणि तो असा कानात साप साप लागत होता. असं करत आम्ही येताना पण सटकत आम्ही तिघी सुद्धा पडलो माहितीये का. आणि हे आम्हाला हसत होते. तिघी सुद्धा पडलोय. बट खूप छान एक्सपिरियन्स होता. ॲट द एंड मी हेच सांगेन की सगळ्यांनी एकदा तरी गड किल्ले केलेच पाहिजे. आपल्या महाराजांना आपण भेटल्यासारखं असं फील होतं. तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा. बट पहिली एकदा चौकशी करा की गड नक्की चालू आहे का. कारण की जर तुम्ही एवढं ट्रेक करताय वरती जाऊन आणि तिथे गेल्यावर तुम्हाला कळतं आहे की किल्ला बंदच आहे तर मग खूप हर्ट होतं.
सो आधीच चौकशी केलेली कधीही चांगली. आणि आमचं नशीब असं की ॲटलिस्ट आम्ही चोर दरवाजाच्या वरती निघालो, म्हणजे आम्ही लवकर आलो होतो त्याच्यामुळे मे बी आम्ही वरती गेलो. आणि वरती गेल्यानंतर कळलं की किल्ला बंद आहे. तरी आम्ही आमचा काय म्हणतात ना, आम्ही ठरवलंच होतं एवढं चढून आलो तर आम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करायचं. बट जास्त आम्हाला एक्सप्लोअर नाही करता आलं जेवढं आम्हाला करायचं होतं, कारण की सगळीकडे धुकं होतं आणि पाऊस आणि वारा होता. त्याच्यामुळे बाहेरचं म्हणजे बाजूला कसं लोकेशन आहे ना हे कळतच नव्हतं. सो जेवढं एक्सप्लोअर करायचं होतं तेवढं नाही जमलं. बट नेक्स्ट टाईम जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा आम्ही नक्की परत राजगडावर येऊ, कारण की एवढा सुंदर गड आहे ना हा. आणि आपल्या महाराजांची म्हणजे आपण म्हणतो पहिली राजधानी त्यांनी राजगड केलेलं होतं. सो एकदा तरी नक्की करायला पाहिजे. सो हा ब्लॉग मी इथेच संपवते. नेक्स्ट ट्रेक मी कुठे करणार आहे त्यासाठी स्टे ट्यून. आणि लास्ट ब्लॉगलासुद्धा खूप प्रेम दिलं तुम्ही, तर ह्या ब्लॉगलासुद्धा खूप प्रेम द्या. मी लवकरात लवकर ब्लॉग्स अपलोड करायचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला अशी सिरीज आवडते का, म्हणजे हे मी जे एक्सप्लोअर करते, ट्रॅव्हल करते, ते तुमच्यासोबत शेअर करते, ते जर आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असंच आपल्या चॅनलला खूप सारं प्रेम द्या. बाय, जय शिवराय.